राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर सर आपल्याबरोबर आहेत। सर, तुम्ही दिल्लीमध्ये आलेला आहात। सध्या राज्याचा आरोग्य विभागाचा कारभार तुमच्याकडे आहे। कसे आरोग्य विभागामध्ये राज्यामध्ये बदल केले जातात की रुग्णापर्यंत शेवटच्या घटकापर्यंत आरोग्याच्या सुविधा ज्या आहेत त्या पोहोचल्या पाहिजे? राज्याचा आरोग्य विभागाच्या वतीनं मुळातच प्रत्येक जनतेतल्या प्रत्येक नागरिकापर्यंत सगळ्या आरोग्याच्या सुविधा, विशेषतः प्रिव्हेन्शन करण्याबद्दलच्या सगळ्या योजना आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं एक नियोजन आमच्या सगळ्या विभागाच्या वतीने केलं जातं आहे। या सगळ्या नियोजनाला अजून चांगल्या पद्धतीची गती यावी म्हणून राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सातत्यानं आम्हाला मार्गदर्शन करतायत आणि त्याच उद्देशानं आज खरं म्हणजे दिल्लीमध्ये सुद्धा केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डाजी आणि राज्यमंत्री प्रतापरावजी जाधव साहेब यांची भेट घ्यावी या उद्देशानं आपण इथं आलो आहे। राज्याच्या एकूणच आरोग्याच्या कामामध्ये एका बाजूला नवीन योजनांना मान्यता, दुसरं त्याच्यासाठीचे अपेक्षित असणारे केंद्र शासन आणि राज्य शासनाकडून फंड्स की ज्या फंड्सची सुद्धा आवश्यकता आहे त्या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही सातत्यानं प्रयत्नशील आहोत। या आरोग्य विभागाच्या तुमच्या कारभारामध्ये केंद्र सरकारचं कसं तुम्हाला सहयोग मिळत आहे? केंद्र सरकारकडून काय अपेक्षा आहे की जेणेकरून केंद्र सरकारच्या योजना जर राज्यामध्ये आले तर त्याचा अधिकचा फायदा जो आहे तो आरोग्य विभागाला होऊ शकतो? खरं तर केंद्र शासनाच्या एकूण सगळ्या योजनांमध्ये जर आपण बघितलं तर राज्याच्या आरोग्यासाठी केंद्र शासनाचं मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचं असतं। वेगवेगळ्या पद्धतीच्या नवीन आजारांच्या एकूण संशोधनापासून, औषधांपासून ते संपूर्ण आस्थापनेसाठी आणि अधिक क्वालिटीचं आरोग्याच्या सर्व्हिसेस देण्याबद्दल सुद्धा केंद्र शासन सातत्यानं आम्हाला मार्गदर्शन करत असतं आणि ते मार्गदर्शन अजून चांगल्या पद्धतीने घेण्यासाठीच दिल्लीमध्ये आजच्या दौरासुद्धा आम्ही आयोजित केला आहे। सर, राजकीय प्रश्न आहे। गेल्या 2 दिवसांपासून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याची चर्चा होते की त्यांनी मंत्र्यांना सुनावलेला आहे। विशेषतः संजय शिरसाटांचा जो व्हिडिओ व्हायरल झाला की आपल्या कामामध्ये किंवा मंत्र्यांचं वर्तन जे आहे ते अशा पद्धतीने योग्य नाही। काय सूचना नक्की तुम्हाला एकनाथ शिंदे यांच्याकडून मिळालेल्या आहेत की यापुढे अशा घटना घडणार नाहीत आणि त्याचा परिणाम जो आहे तो थेट पक्षावरती होणार? राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी सातत्यानं आम्हाला ज्या सूचना दिल्या ते इतकेच आहेत की आपण लोकांचे प्रतिनिधी आहोत आणि आपण लोकांसाठी काम करायचं आहे। 12.5 कोटी जनतेची सेवा करण्याचं भाग्य ज्या वेळेला आपल्याला मिळालं आहे त्यावेळी अधिकाधिक चांगल्या पद्धतीनं लोकांचे आशीर्वाद घेतले पाहिजेत। आपल्या एखाद्या कृतीमुळं किंवा आपल्या एखाद्या निर्णयामुळं सर्वसामान्य माणसांमध्ये चुकीचा मेसेज जाऊ नये, पक्षाची बदनामी होऊ नये आणि यासाठी योग्य त्या पद्धतीची आचारसंहिता त्यांनी सातत्यानं आम्हाला सांगतात। तेच सूचना परवाच्या बैठकीमध्ये सुद्धा त्यांनी दिलेली आहे। मात्र विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जातोय का या सगळ्या घटनांमुळे? आणि विशेषतः एकनाथ शिंदे म्हणजे तुमच्याच पक्षाचे संबंधित आमदार आहेत, संबंधित मंत्री आहेत, त्यामुळे एकनाथ शिंदे यांची कोंडी केली जाते अशा पद्धतीची सुद्धा राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे। खरंच त्याच्यामध्ये तथ्य आहे? खरं म्हणजे आपण बघितलं असेल परवाच्या बैठकीमध्ये सुद्धा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी जे आम्हाला सांगितलं त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा होता की कमी वेळामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं यश जर कोणाला मिळालं असेल तर आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या आमच्या शिवसेनेला मिळालं आहे। खूप चांगल्या पद्धतीनं राज्यभरामध्ये पक्ष वाढतोय आणि पक्ष वाढत असताना शत्रूही वाढणार आहेत। मग शत्रूंचं पहिलं काम असेल, राजकारणातला पहिला पार्ट असतो तो जो कोण प्रमुख माणूस असेल किंवा त्याचे सगळे सहकारी असतील त्यांच्यावरती ॲलिगेशन्स करणं, आक्षेप घेणं आणि चुकीच्या गोष्टी असतील तर सुद्धा लोकांसमोर आणणं। आता ह्या सगळ्या गोष्टी समोर बघितल्यानंतर आपण अधिक चांगल्या पद्धतीने काम करू, कुठल्याही कॉन्ट्रोवर्सी होऊ नये यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे या सूचना साहेबांनी दिलेल्या आहेत आणि त्यात काही गैर नाही। एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येतील याची चर्चा सुरू आहे। विशेषतः राज ठाकरे यांचं वक्तव्य 2 दिवसांमध्ये चर्चेत आहे। 2 ठाकरे बंधू मराठी विजय मेळाव्याच्या निमित्ताने एकत्रित पाहायला मिळाले। ते असं म्हणतात की आमचा जो दोन्ही बंधूंचा एकत्र होण्याचा तो फक्त मराठी विजयाच्या मेळाव्यासाठीचा कार्यक्रम होता, त्यामुळे भविष्यामध्ये 2 ठाकरे बंधू एकत्र आले तर तुमच्या शिवसेनेवरती काय परिणाम त्याचा पाहायला मिळेल? राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मागच्या 2.5 वर्षांमध्ये झालेला अतिशय महत्त्वपूर्ण अशा पद्धतीचे एकापेक्षा एक निर्णय, लाडक्या बहीण योजनेच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या आर्थिक क्रांतीमध्ये खूप महत्त्वपूर्ण योगदान दिलेली एक योजना आणि त्यानिमित्तानं अनेक हजारो लाखो भगिनींचे आशीर्वाद, त्यामुळे आमच्या शिवसेनेच्या संघटनेचं काम अत्यंत भक्कम आहे, खूप चांगला जनाधार आहे। लोक दररोज आमच्याकडे हजारो लोक आमच्या पाठिंबा देत आहेत, आमच्यामध्ये सहभागी होत आहेत। त्यामुळे राजकारण म्हणून वेगवेगळ्या पद्धतीच्या युत्या आघाड्या होत असतात त्या ठीक आहे, ते त्यांना शुभेच्छा, परंतु आमचं लोकांशी नातं आहे आणि त्या लोकांच्या नात्यामुळे उद्याच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपल्याला ते चित्र निश्चितपणाने दिसेल। पाहतोय की एकनाथ शिंदे आणि आमच्या शिवसेनेचं काम जे आहे ते लोकांसाठीचं आहे, त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये यश पाहायला मिळेल अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकरांनी दिल्यास पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन राकेश कुमार सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।